तो काहीतरी करत आहे. ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. सेंटेन्स डिवाइड केलं. आता सेंटेन्स डिवाइड केल्यानंतर एक लक्षात घ्या, एखादी क्रिया चालू असेल तर तुम्हाला समजायचं की ते कंटिन्युअस सेंटेन्स आहे. पण त्यातल्या त्यात हे जे सेंटेन्स आहे एखादी क्रिया करत आहे. म्हणजे आता सध्या चालू आहे असं सांगत आहे. म्हणजे हे प्रेझेंटचं सेंटेन्स आहे. प्रेझेंट कंटिन्युअसचं. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये हेल्पिंग वर्ब असतात ॲम, इज, आर आणि वर्बचा ING फॉर्म. चला मग सेंटेन्स ट्रान्सलेट करूया. पहिला पार्ट ॲज इट इज लिहा. मराठीच्या सेंटेन्सचा पहिला पार्ट ॲज इट इज लिहा. तोची इंग्लिश आहे ही. ही लिहिलं. त्याच्यानंतर मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा. सेंटेन्सच्या शेवटी गेल्यानंतर जो आहे यासाठी तुम्हाला लिहायचं आहे इथे इज. लिहिलं इज. त्यानंतरचा पार्ट आहे करणे. करण्याची इंग्लिश आहे डू, पण इथे आपल्याला ING फॉर्म पाहिजे म्हणून इथे आपण लिहिलं डुईंग. त्याच्यानंतरचा पार्ट आहे काहीतरी. काहीतरीची इंग्लिश आहे समथिंग. आपलं सेंटेन्स झालं ही इज डुईंग समथिंग. ही इज डुईंग समथिंग. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल तर तुम्ही काय करा, पूर्वीचे व्हिडिओ जरूर बघा, ज्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजेल. नेक्स्ट सेंटेन्स, ती सकाळपासून काहीतरी करत आहे. ती सकाळपासून काहीतरी करत आहे. पहिलं सेंटेन्स आणि या सेंटेन्समध्ये फरक आहे. पहिल्या सेंटेन्समध्येच फक्त सांगितलं होतं की ती करत आहे, काहीतरी करत आहे. पण आता आपलं जे आताचं जे सेंटेन्स आहे यामध्ये असं आहे की ती सकाळपासून काहीतरी करत आहे. म्हणजे एखादी क्रिया सुरू झाली आहे आणि ती आताही चालू आहे. म्हणजे हे सेंटेन्स आहे परफेक्ट कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्सचं. बरोबर. आणि परफेक्ट कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब असतात हॅव बीन किंवा हॅज बीन आणि वर्बचा ING फॉर्म लिहिलेला असतं. बरोबर. ॲज इट इज बघा. आता चला पहिला पार्ट मराठीच्या सेंटेन्सचा पहिला पार्ट ॲज इट इज लिहा. लिहिला. तिची इंग्लिश आहे शी. लिहिलं. आता मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा आणि इथे जे आहे या आहेसाठी तुम्हाला हॅव बीन किंवा हॅज बीन घ्यायचं आहे. कारण आपलं परफेक्ट कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्सचे जे हेल्पिंग वर्ब आहेत ते हॅव बीन किंवा हॅज बीन आहेत. म्हणून इथे आपल्याला हॅज बीन घ्यायचं आहे. कारण ही, सी, इट यांच्यासोबत आपल्याला हॅज बीन घ्यायचं असतं आणि बाकीच्यासोबत हॅव बीन. इथे आपला सब्जेक्ट शी आहे म्हणून आपण इथे हॅज बीन घेतलं. बरोबर. त्याच्यानंतर आता बघा आहेच्या नंतरचा पार्ट आहे करणे. करण्याची इंग्लिश आहे डू. आपल्याला इथे ING फॉर्म पाहिजे आहे. तो मराठीच्या सेंटेन्सचा शेवटचा शब्द जो वर्ड असतो त्याला जोडलेला पार्ट म्हणजेच आपलं जवळपास आपलं वर्ब असतं ते. म्हणून आपल्याला हेच वर्ब समजायचं आहे आणि तेच वर्ब सुद्धा आहे. त्याचा ING फॉर्म पाहिजे आहे म्हणून इथे लिहिलं डुईंग. लिहिलं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे काहीतरी. काहीतरीची इंग्लिश आहे समथिंग. समथिंग. त्याच्यानंतरचा पार्ट आहे सकाळपासून. सकाळपासूनची इंग्लिश आहे सिन्स मॉर्निंग. सिन्स मॉर्निंग. आता आपलं सेंटेन्स झालं ही हॅज बीन डुईंग समथिंग सिन्स मॉर्निंग. ही हॅज बीन डुईंग समथिंग सिन्स मॉर्निंग. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स आणि परफेक्ट कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये कसा फरक करायचा आणि जर त्याच्यामध्ये जर सकाळपासून आलं किंवा दुपारपासून आलं किंवा एखाद्या 2 घंट्यापासून आलं तर तिथे तुम्हाला सिन्स कधी घ्यायचं आणि फॉर कधी घ्यायचं तिथे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. वरती आय बटनमध्ये त्याची मी लिंक देते. नेक्स्ट सेंटेन्स आहे मला आज खूप बरं वाटत आहे. ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. केलं. सेंटेन्स डिवाइड केल्यानंतर आता बघा तुम्ही मला आज खूप बरं वाटत आहे. अगेन हे सेंटेन्स आहे प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्सचं सेंटेन्स आहे. प्रेझेंट कॉन्टिन्युअस म्हणजे चालू वर्तमान काळ. आता तुम्हाला चालू वर्तमान काळामध्ये हेल्पिंग वर्ब तर माहीत झाले आहेत. बरोबर. आणि काय करायचं हे सुद्धा माहीत आहे. चला मग सेंटेन्स ट्रान्सलेट करा. पहिला पार्ट ॲज इट इज लिहा. इंग्लिश आहे आय. लिहिलं. मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा. या आहेसाठी तुम्हाला इथं एमचा यूज करायचा आहे. कारण नेहमी कॉन्टिन्युअस टेन्समध्ये आयसोबत नेहमी एमचा यूज करायचा आहे प्रेझेंटमध्ये फक्त. म्हणून इथे एम घेतलं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे वाटणे. वाटणेची इंग्लिश आहे फील. पण आपल्याला इथे ING फॉर्म पाहिजे आहे म्हणून इथे फीलिंग लिहिलं. आता त्याच्यानंतरचा पार्ट आहे खूप बरं. खूप बरंची इंग्लिश आहे मच बेटर. मच बेटर. त्याच्यानंतरचा पार्ट आहे आज. आजची इंग्लिश आहे टुडे. आपलं सेंटेन्स झालं आय एम फीलिंग मच बेटर टुडे. आय एम फीलिंग मच बेटर टुडे. आय एम फीलिंग मच बेटर टुडे. क्लिअर. नेक्स्ट सेंटेन्स त्याला सकाळपासून बरं वाटत नाही. नेगेटिव्ह सेंटेन्स. काहीच करायचं नाही. इझी आहे. तुम्हाला समजेल. आता तुमच्या लक्षात ॲज इट इज सेंटेन्स पहिले डिवाइड करा. केलं. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे सेंटेन्स कोणत्या टेन्सचं आहे. हे सेंटेन्स आहे परफेक्ट कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्सचं आणि परफेक्ट कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब तुम्हाला मी सांगितलेले आहेत आणि वर्बचा ING फॉर्म पण घ्यायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. चला मग सेंटेन्स ट्रान्सलेट करा. पहिला पार्ट ॲज इट इज लिहा. त्यालाची इंग्लिश आहे ही. लिहिली. मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा. आता बघा
आता हे जे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स जे सेंटेन्स असतात त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब असतात हॅव बीन किंवा हॅज बीन. आता आपला इथं पहिला पार्ट ही आला आहे म्हणून आपण इथे हॅज बीन घेणार, बरोबर. पण इथे हॅज बीन घेताना आता जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर हॅजच्या नंतर तुम्हाला नॉट घ्यायचं आहे आणि परत बीन लिहायचं आहे. जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर तिथे तुम्हाला हॅजच्या नंतर नॉट घ्यायचं आहे, नंतर बीन लिहायचं आहे. म्हणून आपण लिहिलं हॅज नॉट बीन, बरोबर. आता त्याच्या नाहीच्या नंतरचा पार्ट आहे वाटत. वाटण्याची इंग्लिश आहे फील आणि त्याला ING लावायचं आहे, झालं आपलं फीलिंग, बरोबर. त्याच्यानंतरचा पार्ट आहे बरं. बरंसाठी इंग्लिश आहे वेल किंवा गुड पण घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतरचा पार्ट आहे सकाळपासून. सकाळपासूनसाठी तुम्हाला लिहायचं आहे सिन्स मॉर्निंग. सिन्स मॉर्निंग. आपलं सेंटेन्स झालं ही हॅज नॉट बीन फीलिंग वेल सिन्स मॉर्निंग. ही हॅज नॉट बीन फीलिंग वेल सिन्स मॉर्निंग. क्लिअर. प्रेझेंट कॉन्टिन्युअस आणि परफेक्ट कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्स या दोन्हीमध्ये थोडाफार डिफरन्स तुम्हाला कळाला असेल. एखादी क्रिया सकाळपासून चालू आहे, एखादी क्रिया दुपारपासून चालू आहे, 2 मिनिटापासून चालू आहे, 2 घंट्यापासून चालू आहे, 2 वर्षापासून चालू आहे. असं जर सेंटेन्समध्ये आलं, जर चालू कंटिन्युअसच्या सेंटेन्समध्ये, तर ते समजायचं की तुम्हाला परफेक्ट कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. क्लिअर. आता ह्याच्यापुढे तुम्ही जर असे सेंटेन्स आले तर कन्फ्यूज होणार नाही असं मला वाटतं, बरोबर. गाईज, अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, ज्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. इंस्टाग्राम, टेलिग्राम, फेसबुकवर तुम्ही मला फॉलो करत नसाल तर तिथेसुद्धा फॉलो करा. या व्हिडिओची लिंक मी तिथेसुद्धा देत असते. गाईज, तुम्ही जर आपलं #इंग्लिश विथ नेहा नावाचं जे गुगल प्ले स्टोअरवरती ॲप आहे ते जर डाउनलोड केलं नसेल तर ते सुद्धा डाउनलोड करा. त्याच्यामध्ये खूप सारे इंग्लिश स्पीकिंगचे कोर्सेस आहेत जे की परचेस करून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलायला शिकू शकता. नेक्स्ट सेंटेन्स आहे तो दिवसभर काम करतोय, थकलेला असणार आहे तो. तो दिवसभर काम करतोय, थकलेला असणार आहे तो. 2 सेंटेन्स आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की 2 जर सेंटेन्स असतील तर सेम आपल्याला पहिले सेंटेन्स डिवाइड करायचं आहे. केलं. पहिले सेंटेन्स जर डिवाइड केल्यानंतर जो पहिला पार्ट आहे, जो पहिलं सेंटेन्स आहे ते पहिल्यांदा ट्रान्सलेट करायचं आहे आणि नंतरचं सेंटेन्स नंतर ट्रान्सलेट करायचं आहे. आता पहिलं सेंटेन्स बघूया आपण. पहिलं सेंटेन्स आपण पहिल्यांदा ट्रान्सलेट करून घेऊया. तोची इंग्लिश आहे ही लिहिलं. आता सेंटेन्सच्या शेवटी जा. पहिल्या सेंटेन्सच्या शेवटी जा. कॉमाच्या आधी जी सेंटेन्स आहे त्याच्या शेवटी जायचं आहे. आता इथे आहे करतोय. करतोय म्हणजे करत आहे. करत आहे म्हणजे जवळपास आपलं हे सेंटेन्स झालं परफेक्ट कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स झालं, बरोबर. कारण एखादी क्रिया मी सांगितलं तुम्हाला आता 2 मिनिटापासून चालू आहे, 4 घंट्यापासून चालू आहे किंवा 2 वर्षापासून चालू आहे किंवा दिवसभर चालू आहे. आलं की समजायचं की परफेक्ट कॉन्टिन्युअसचं सेंटेन्स आहे, बरोबर. पण हे परफेक्ट कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्सचं, बरोबर. म्हणून आपल्याला इथं हीच्या नंतर हेल्पिंग वर्ब लिहावं लागेल, हॅव बीन किंवा हॅज बीन. आता सब्जेक्ट ही असल्यामुळे आपण इथे लिहिलं हॅज बीन लिहिलं, बरोबर. हॅज बीन. त्याच्या आता आपण लिहिलं. त्याच्यानंतर आहे पार्ट आहे काम. कामची इंग्लिश आहे वर्क आणि त्याचा ING फॉर्म घ्यायचा आहे म्हणून इथे लिहिले वर्किंग. त्याच्यानंतरचा पार्ट आहे दिवसभर. दिवसभरची इंग्लिश आहे ऑल डे. ऑल डे. आता आपण दुसरा पार्ट आहे आपला थकलेला असणार आहे तो, बरोबर. जरी कुठलंही पार्ट कुठेही जरी दिला तरी टेन्शन घ्यायचं नाही आहे. जसं मी सांगितलं तसंच ट्रान्सलेट करायचं आहे. आता पहिल्यांदा आपण जवळपास सेंटेन्समध्ये सब्जेक्ट लिहितो. आता इथे सब्जेक्ट शोधा कोणता आहे. मी सांगितलेलं आहे सब्जेक्ट तुम्हाला कसा ओळखायचा. ही, सी, इट, राम, श्याम किंवा कोणाचं नाव असेल, कोण्या वस्तूचं नाव असेल तर ते जनरली सब्जेक्ट समजायचं असतं. आता इथे बघा या सेंटेन्समध्ये तो हा सब्जेक्ट आहे म्हणून इथे लिहिलं ही. लिहिलं. आता ही लिहिल्यानंतर तुम्ही म्हणाल मॅम हे सेंटेन्स कोण्या टेन्सचं आहे. गाईज, हे कोणत्याही टेन्सचं सेंटेन्स नाही आहे. एखादी तो थकलेला असणार आहे. तुम्ही गेस करताय की तो जरूर थकलेला असला पाहिजे. अशा सेंटेन्समध्ये तुम्हाला मस्टचा यूज करायचा आहे म्हणून आपण हिच्या नंतर इथे मस्ट लिहिणार आहे. मस्ट लिहिलं. आता त्याच्यानंतर असणार आहे साठी आपण इथे मस्ट बी लिहिलं कारण आपण इथे एखाद्याची स्टेट सांगत आहोत. मस्ट बी लिहिल्यानंतर त्याच्यानंतरचा पार्ट आहे थकलेला. थकलेलीची इंग्लिश आहे टायर्ड. टायर्ड. आपलं सेंटेन्स आता बघूया पूर्ण सेंटेन्स काय झालं. ही हॅज बीन वर्किंग ऑल डे. ही मस्ट बी टायर्ड. ही हॅज बीन वर्किंग ऑल डे. ही मस्ट बी टायर्ड.
2 सेंटेन्स आले तरी घाबरू नका, दोन्हीही सेंटेन्स त्याच पद्धतीने ट्रान्सलेट करायचे आहेत. जर समजा मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स ट्रान्सलेट करता येत नसेल, तर पहिल्यांदा सब्जेक्ट घ्या, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला वर्ब घ्यायचा आहे. वर्बचा आयएनजी फॉर्म असेल किंवा थर्ड फॉर्म असेल किंवा फर्स्ट फॉर्म असेल, टेन्स वाईज ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर शेवटीचा पार्ट म्हणजेच ऑब्जेक्ट लिहायचा आहे. क्लिअर? नेक्स्ट सेंटेन्स, तू तुझ्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे. तू तुझ्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे. ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा. केलं? आता तुम्ही म्हणाल मॅम इथे तर वेगळं सेंटेन्स दिसतंय, टेन्स कसा ओळखायचा? मराठीच्या सेंटेन्समध्ये किंवा मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी एखादी गोष्ट करायला पाहिजे किंवा एखादी गोष्ट करू नये किंवा एखादं सजेशन दिलेलं असेल तर समजायचं की तिथे तुम्ही मस्टचा यूज करायचा आहे. मस्ट, एखादी गोष्ट तुम्ही 100% करायला पाहिजे जर असं म्हणत असतील किंवा एखादं सजेशन तिथे दिलेलं असेल तर तिथे मस्टचा यूज करायचा आहे तुम्हाला. क्लिअर? आता तुम्हाला कळालं असणार आहे. पहिला पार्ट ॲज इट इज लिहा. तूची इंग्लिश आहे यू, लिहिलं यू. आता या पाहिजे, मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटी जा. पाहिजे, पाहिजेसाठी लिहायचं आहे तुम्हाला मस्ट, लिहिलं मस्ट. त्याच्यानंतरचा पार्ट आहे काळजी घेणे. काळजी घेण्याची इंग्लिश आहे लुक आफ्टर. लुक आफ्टर लिहिलं, कारण आपण मस्टच्या नंतर आयएनजी फॉर्म किंवा वर्बचं सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, यस काही लागत नसतं, म्हणून इथे आपल्याला ॲज इट इज जे वर्ब आहे आपलं तेच घ्यायचं आहे. लिहिलं. त्यानंतरचा पार्ट आहे तुमच्या आरोग्याची. तुमच्या आरोग्याची इंग्लिश आहे युअर हेल्थ. आपलं सेंटेन्स झालं यू मस्ट लुक आफ्टर युअर हेल्थ. यू मस्ट लुक आफ्टर युअर हेल्थ. आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.